कुलाबा विधानसभेतील एक 6 जागा आहेत, 6 वॉर्ड आहेत. कोणत्याच वॉर्डात बंडखोरीचा काही विषय राहिलेला नाही आहे. जेवढे कार्यकर्ते अपसेट होते किंवा नाराज होते, त्यांच्याबरोबर चर्चा करून ह्या सगळ्यावरती समाधानपूर्वक आमची चर्चा झालेली आहे आणि आता कुठच्याही प्रकारची बंडखोरी किंवा नाराजी राहिलेली नाही आहे. काल आपण बघितलं असेल तर कालही काही आमचे साथी ज्यांनी उमेदवारी अर्ज भरलेले त्यांनी ते विड्रॉ केलेले आहेत आणि त्यामुळे आता कुलाबा विधानसभेत भारतीय जनता पक्षात अंतर्गत कुठच्याही प्रकारची नाराजी किंवा बंडखोरी उरलेली नाही आहे. मला अशीच अपेक्षा होती संजय राऊतांकडनं आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं. त्याचं कारण असं आहे, जेव्हा आपला पराजय आपल्याला स्पष्टपणे दिसतो त्यावेळेला आपण अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप करून कुठची तरी स्वतःच्या पराजयासाठी कारण शोधायचा प्रयत्न करत असतात. त्यातलाच हा एक प्रकार आहे. संजय राऊतांना त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा पराभव स्पष्ट दिसत असल्यामुळे असे बिनबुडाचे आरोप करत असतात. या ठिकाणी आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे, वारंवार असं सांगण्यात येतं की अध्यक्षांनी उमेदवारांना धमक्या दिल्या, नॉमिनेशन पेपर्स फाईल करायला दिले नाहीत. मी आपल्याला सांगू इच्छितो की त्या ऑफिसमध्ये निवडणूक कार्यालयात 5 वाजता सगळे जेवढे आतमध्ये होते त्या सगळ्यांना घेतलं गेलं. जे वेळेत आले नाही त्यांना बाहेर ठेवण्यात आलं. त्यात भारतीय जनता पक्षाच्या पण काही उमेदवारांना आपला अर्ज भरता आला नाही. वॉर्ड क्रमांक 212च्या आमच्या उमेदवार होत्या, त्यांना त्यांचा फॉर्म भरता आला नाही. त्यामुळे मी काय स्वतःच्या पक्षाचे फॉर्म भरण्यापासून कोणाला थांबवणार आहे का? त्यामुळे हा कायदा सगळ्यांसाठी समान आहे. ज्यांना रडीचा डाव खेळायची सवय आहे ते अशा प्रकारची कारणं सादर करत असतात. जाणीवपूर्वक हे केलं असं देखील एक आरोप होत होता. मग मी तेच विचारतोय, जाणीवपूर्वक काय मी भारतीय जनता पक्षाचे फॉर्म भरण्यापासून थांबवू शकतो का? त्यामुळे हे बेनबुडाचे आरोप आहेत. ज्यांच्याकडे उमेदवारपर्यंत नव्हते, ज्यांनी 1 आणि 2 वाजता उमेदवारांना एबी फॉर्म दिलाय, ते कसे अपेक्षा करतात बिचारे उमेदवार 5च्या आत येऊन कसे काय फॉर्म भरणार? तुम्ही रात्री 2 वाजता लोकांना एबी फॉर्म देतात आणि सांगतात उद्या सकाळी जाऊन अर्ज भर. यात चूक तुमची आहे. तुम्ही तुमच्या कार्यकर्ते आणि उमेदवारांबरोबर चुकीची भूमिका घेतलेली आहे. तुम्ही जर वेळेत त्यांना उमेदवारी दिली असती तर कदाचित त्यांना त्यांची उमेदवारी अर्ज भरता आले असते. सर, तुमच्यावर गेले 4 दिवस झाले तुम्ही राजकारणात प्रक्रियेत सक्रिय झालेत. राऊत म्हणतात निष्पक्षपणे अध्यक्षांनी काम केलं पाहिजे, मात्र ते राजकीय घालून तुम्ही फिरताय. ज्या वेळेला मी विधानसभेत अध्यक्ष म्हणून माझी भूमिका बजावत असतो त्यावेळेला मी संपूर्णपणे विधानसभेचा अध्यक्ष म्हणूनच माझं काम करत असतो. ज्या वेळेला मी माझ्या मतदारसंघात काम करत असतो त्यावेळेला मी या मतदारसंघाचा आमदार म्हणून माझ्या जनतेला न्याय द्यायचं काम करत असतो. त्यामुळे संजय राऊतांनी मला माझी जबाबदारी शिकवू नये. त्यांनी पहिली एक जबाबदार नागरिक कसा असावा याची थोडी शिकवणूक घ्यावी आणि मग हे सगळं बोलावं. 225 मधली जी लढत आहे ती आता मैत्रीपूर्णच असणार आहे, काय नेमकं ठरलं? 225 वॉर्ड जो आहे त्यात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत हर्षिता नार्वेकर. त्यांच्यासमोर एकनाथ शिंदे साहेबांच्या उमेदवारांनी पण अर्ज भरलेला आहे असं मला वाटतं काही मुंबईतल्या मतदारसंघात दिसून येत आहे. आणि म्हणून इकडे मैत्रीपूर्ण लढत झाली तरी आमची तयारी आहे, आम्हाला काय अडचण नाही आहे. ही जागा आम्ही किमान 10 ते 12 हजार मताच्या मताधिक्याने निवडून आणणार. सर हिंदी में मराठी भारतीय जनता पार्टी ही कोणतीही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरतीच लढते. मुंबईत झालेला अभूतपूर्व विकास हा केवळ मराठी किंवा गैरमराठी लोकांसाठी नाही, मुंबईत राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याचा फायदा झालेला आहे. आणि म्हणूनच कोस्टल रोड असेल, ट्रान्स हार्बर लिंक असेल, मेट्रो नेटवर्क असेल, महानगरपालिकेने कॉन्क्रिटायझेशन केलेले रस्ते असतील, असे अनेक कामं जी महायुतीने केली त्याच्या आधारावरती आम्ही निवडणूक लढत असल्यामुळे
मराठी गैर मराठी हे सगळेजण भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या पाठीशी राहतील याची आम्हाला खात्री आहे. सर, मकरंद नार्वेकर ज्या विभागात इथे आहेत ज्या वॉर्डमध्ये, त्या ठिकाणी आता केवळ एक अपक्ष अर्ज दाखल झालेला आहे. काय वाटतं, विजय एकतर्फी दिसून येते, बिनविरोध नाही, या निवडणूक होऊ शकते का? बिनविरोध होणार की नाही होणार ह्याची मला काही कल्पना नाही, कारण सध्या तरी तिकडे 2 उमेदवार समोर असल्यामुळे तिकडे कॉन्टेस्ट होईल. परंतु हा कॉन्टेस्ट चॅलेंजिंग कॉन्टेस्ट नसणार हे स्पष्ट आहे. मकरंद नार्वेकर हे गेली 3 टर्म इकडे नगरसेवक म्हणून काम करत आहेत. त्यांचा प्रभाव खूप चांगला आहे या प्रभागात. त्यांनी अत्यंत चांगलं काम या प्रभागात केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचा विजय हा सोपा आणि सरळ आहे असं जनमत आहे. दुर्दैवाने विरोधकांकडे माहिती अपुरी आहे किंवा माहिती असूनही माहिती नसण्याचं ढोंग करत आहेत. मकरंद नार्वेकर, हर्षिता नार्वेकर हे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक 2017 निवडून आलेले, ज्या वेळेला मी जनता पक्षातही नव्हतो. 2019ला मला भारतीय जनता पक्षाने तिकीट दिलं आणि मी आमदार झालो जनता पार्टीचं. आणि मकरंद नार्वेकर आणि हर्षिता नार्वेकर हे दोनही माझ्या अगोदरपासून भारतीय जनता पार्टीचे सदस्य आणि लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी जी प्राप्त झालेली आहे, मिळाली आहे, ती केवळ आणि केवळ त्यांच्या कार्यामुळे आणि संघटनेत केलेल्या त्यांनी कामामुळे. त्यांच्या उमेदवारीशी माझा काडीचाही संबंध नाही. सर, आप पर जो है परिवारवाद का आरोप लग रहा है, उसको लेकर आप क्या कहेंगे? ये बिल्कुल बिन बुनियाद आरोप है. जो लोग ये आरोप कर रहे हैं, या तो उन्हें पूरी मालूमात नहीं है या वो पूरी मालूमात होने के बावजूद न मालूम होने का ढोंग कर रहे हैं. आप एक बात समझिए, मकरंद नार्वेकर, हर्षिता नार्वेकर ए वार्ड के सिटिंग कॉर्पोरेटर्स हैं. 2017 में उन्हें भारतीय जनता पार्टी ने टिकट देकर वो दोनों 5-5.5 हज़ार की लीड से दोनों सीट चुन के लाए थे. उन्होंने बहुत अच्छा काम अपने एरिया में किया है. लोग उनसे, सभी जनता उनसे खुश है और चाहती थी कि उन्हें ही वापस कैंडिडेचर दिया जाए और उस आधार पर पार्टी ने उनको कैंडिडेचर दिया है. मुझे पार्टी ने टिकट 2019 में दिया. मेरे पार्टी में आने से पहले वो पार्टी के सदस्य थे और उन्होंने अच्छा काम किया है, सिटिंग कॉर्पोरेटर्स है, इसीलिए उनको टिकट पार्टी ने दिया है. उनको टिकट मिलने का और मेरा कोई संबंध नहीं है. दूसरा आरोप ये भी है, वार्ड में कई सारे बागी लोग थे, क्या स्थिति है? और 25 हमारे वार्ड में, फ्रेंडली फाइट हो सकती है? हमारे वार्ड में, हमारे कुलाबा ए वार्ड में बागी उम्मीदवार होने का कोई संबंध आता नहीं है. ना ही बागी उम्मीदवार हमारे पार्टी से है. और जहां अभी मैं देख रहा हूं, सामने से भी कोई नॉमिनेशन फाइल किया हुआ है मुझे ज़्यादा दिखाई नहीं दे रहा है. शायद उनको सभी को रिजल्ट मालूम है कि यहाँ पे मकरंद नार्वेकर, हर्षिता नार्वेकर, गौरवी शिवलकर ये बड़ी मार्जिन से जीतने वाले हैं और इसीलिए सामने वाला कोई यहाँ उम्मीदवारी भी नहीं भरना चाहता है. आप अगर देखोगे तो मकरंद नार्वेकर के सामने केवल एक इंडिपेंडेंट कैंडिडेट खड़ा है, गौरवी शिवलकर के सामने केवल 2 उम्मीदवार खड़े हैं और हर्षिता नार्वेकर के सामने भी कुछ उम्मीदवार खड़े हैं. यानी ये कम्प्लीटली अनकॉन्टेस्टेड, इसमें कोई कंपटीशन नहीं है. तीनों उम्मीदवार ए वार्ड के भारतीय जनता पार्टी के कम से कम 10-10 हज़ार के लीड से तीनों सीटें चुन के लाएंगे. फाइट हो सकती है क्या? कुछ जगहों पर फ्रेंडली फाइट हो सकती है क्या? फ्रेंडली फाइट सिर्फ मैं जो देख रहा हूँ, मेरे चुनाव क्षेत्र में वार्ड क्रमांक 225 में एकनाथ शिंदे साहब की पार्टी शिवसेना ने अपना उम्मीदवार उतारा है और यहाँ पे भारतीय जनता पार्टी का हमारा उम्मीदवार है. तो शायद वार्ड क्रमांक 225 में फ्रेंडली फाइट हो सकती है. राहुल जी, आप कह रहे हैं कि आपके कॉर्पोरेटर्स का काम बोलता है और यही नतीजे जो हैं उसमें तब्दील होंगे, लेकिन विपक्ष ये आरोप लगा रहा है कि आप अपने इलाके में जो दूसरे पार्टी के लोग हैं उन्हें फॉर्म तक नहीं भरने दे रहे हैं. देखिए, फॉर्म भरने वो मेरे कार्यालय में नहीं आते. फॉर्म भरने इलेक्शन कमीशन ने जो कार्यालय बनाया वहाँ जाते हैं. वहाँ पे सीसीटीवी कैमरा है, पूरा कवरेज है. वहाँ पे कौन कितने बजे अंदर गया, कौन कितने बजे टाइम पे आया, इसका पूरा रिकॉर्ड है. देखिए, आपको खुद पता चलेगा. नियमों के अनुसार यदि काम नहीं हो रहा है तो निश्चित रूप से नियम क्या है वो याद दिलाना हमारा काम है. 5 बजे जब टाइम लिमिट ख़त्म होती है उसके बाद यदि कोई जाके फॉर्म भरना चाहता है तो उसके ऊपर निर्णय इलेक्शन कमीशन को लेना है.
जो उन्होंने लिया है, उसमें मेरा संबंध क्या है? आपने ये भी आरोप लगाया कि अब ये कहा कि हमारे पार्टी के एक बिल्कुल। कार्यकर्ता है। हमारी पार्टी के भी वार्ड क्रमांक 212 की भारतीय जनता पार्टी की जो उम्मीदवार थी, उन्हें भी फॉर्म भरने से रोका गया, वह भी अपना फॉर्म नहीं भर पाई। तो क्या हम अपने ही उम्मीदवारों का फॉर्म नहीं भरने देंगे क्या? ये बिन बुनियाद पूरे बहाने हैं, बिन बुनियाद पूरी एलिगेशंस हैं। भारतीय जनता पार्टी पूरी तरीके से सक्षम और जीत की तरफ जा रही है, इसीलिए विरोधी इस प्रकार के बिन बुनियाद के आरोप करके ध्यान विचलित करना चाहते हैं। मुझे एक सवाल है कि नाना पटोले कांग्रेस के वरिष्ठ नेता है, उन्होंने नागपुर में राहुल गांधी के जो है श्री राम से की है। राम भगवान से कहा कि बीजेपी के लोग सिर्फ फोटो सेशन करते मंदिर में जाकर, और राहुल गांधी असली राम का काम कर रहे हैं। दुर्भाग्यपूर्ण विधान है। नाना पटोले जी काफ़ी परिचित उनको फेमस रहे ऐसे विवादास्पद बयान करने के लिए। मुझे लगता है ऐसे बयानों पर हमें बिल्कुल ध्यान नहीं देना चाहिए। प्रभु श्री राम जी की तुलना राहुल गांधी से करना, भारत की जनता कभी ऐसे व्यक्ति को माफ नहीं करेगी। वो कह रहे हैं कि वो कह रहे हैं कि जो काम भगवान राम करते थे वो आज के समय राहुल गांधी कर रहे हैं। देखिए, मैंने अभी आपसे कहा कि नाना पटोले जैसे व्यक्ति के बयान के ऊपर ध्यान देना बेवकूफ़ी का काम है। इसे जितना आप इग्नोर करो उतना अच्छा है। नावेकर साहब, संजय राउत कह रहे हैं कि मुंबई का मेयर मराठी होगा और उनका ही होगा, जबकि वो इनका कृपाशंकर सिंह का बयान का मुंबई का मेयर मुंबई वासी तय करेंगे, संजय राउत नहीं तय करेंगे। नहीं कह रहे कि बीजेपी की मंशा की हिंदी भाषी गैर जो है मराठी मेयर बनाया जाए, जिस तरह से कृपाशंकर सिंह बोल रहे हैं। ये फिर एक बार संजय राउत जी की समाज में पार्टीशन, समाज में टूट डालने की एक तरकीब है। हमेशा शिवसेना उबाठा ग्रुप जो है, उद्धव बाला साहेब ठाकरे का गठ जो है, वो हमेशा समाज में केवल फूट डालने का काम करते आया है, और इसीलिए ऐसे बयानों से फिर एक बार वो समाज में फूट डालने की कोशिश कर रहे हैं। भारतीय जनता पार्टी पूरी तरीके से विकास को मुद्दा बनाकर ये चुनाव लड़ रही है। ये विकास हमारे मराठी बांधवों के लिए है और सभी भाषिक बांधवों के लिए है, और मुझे पूरा यकीन है कि मुंबई में जो कोस्टल रोड बने हैं, मुंबई में जो ट्रांस हार्बर लिंक बना है, मुंबई में जो मेट्रो नेटवर्क बना है, मुंबई में जो कॉन्क्रीटाइज्ड रोड्स बने हैं, उसके आधार पर मुंबई की तमाम जनता, कोई भी भाषिक जनता हो, सभी भाषिक जनता भारतीय जनता पार्टी के महायुति के गठबंधन के साथ रहकर उन्हें विजय बनाएगी। उद्धव ठाकरे के शिवसेना के जो उम्मीदवार है वो उर्दू में पैम्पलेट बांट रहे हैं, उर्दू में प्रचार कर रहे हैं। उन पर यह सवाल उठाया जा रहा है कि उन्होंने हिंदी का यहाँ पर विरोध किया था, जो उन्होंने हिंदी नहीं चलती, लेकिन उनको उर्दू से कोई परहेज नहीं है। इसको आप कैसे देखते हैं? आरोप लगाया जा रहा है, ये आरोप शिंदे शिवसेना की तरफ से लगाया जा रहा है। देखिए, उद्धव ठाकरे का गठ हर 2-4 साल में अपनी मातृभाषा और ऑफिशियल लैंग्वेज बदलती जाती है, और इसीलिए ऐसे लोगों जो अपने सिद्धांतों से कॉम्प्रोमाइज़ करते हैं, जो अपने आइडियोलॉजी से कॉम्प्रोमाइज़ करते हैं, उनके बारे में क्या कहना है? कल वो अरबिक में भी लिखना चालू करेंगे, उसमें क्या है? सर, राहुल गांधींची तुलना 73 मला 173 याची माहिती घ्यायला लागेल, मला पूर्ण माहिती नाही आहे, पण जर का गैरवापर झाला असेल तर ते सिरियस मॅटर आहे आणि त्याच्यावरती आपल्याला सखोल चौकशी करायला लागेल. सर, नाना पटोले यांनी राहुल गांधीची तुलना थेट प्रभू श्री रामांशी केलेली आहे, आपली प्रतिक्रिया काय असेल? मला वाटतं नाना पटोले जाणीवपूर्वक असे विवादास्पद स्टेटमेंट्स करत असतात. त्यांनी केलेल्या स्टेटमेंटला कोणीच गांभीर्याने घेत नाही, आणि त्यामुळे मला वाटतं आपण त्याच्यावरती लक्ष द्यायचीच गरज नाही आहे. परंतु ते दुर्भाग्यपूर्ण आहे की प्रभू श्री रामांची तुलना कोणाबरोबर करायची? त्यांची तुलनाच होऊ शकत नाही कोणावर. ते आमचं दैवत आहेत. त्यामुळे अशा लोकांना जनता धडा शिकवेल. मराठी महापौर होऊन द्यायचा नाही हा भाजपचा अजेंडा आहे, असा संजय राऊत आरोप करत आहेत. मुंबईचा महापौर ही मुंबईची जनता ठरवेल, आणि 16 तारखेला संजय राऊतांना दिसून येईल जनतेचा निर्णय काय आहे तो. संजय राऊत केवळ मराठी अमराठी अशा प्रकारचा वाद निर्माण करतात. मराठी माणसाच्या नावाच्या बोंबाव लावतात, आणि राज्यसभेवर जेव्हा पाठवायची वेळ येते
तेव्हा सगळ्या गैरमराठी लोकांना पाठवतात. त्याचं उत्तर पहिली घ्या संजय राऊतांकडनं. सर उर्दूमध्ये ठाकरे गटाकडून अनेक ते कचऱ्याची पॅम्पलेट वाटण्यात येत आहे. सातत्याने मराठीच्या बाजूने राजकारण- दुर्दैवाने ठाकरे गटाचे जे नेते आहेत ते दर 2-4 वर्षांनी आपली मातृभाषा आणि आपली अधिकृत भाषा बदलत असतात. त्यामुळे त्यांच्याकडनं अजून काय अपेक्षा करायची. कधी मराठीचा वापर करतात, त्यानंतर सोयीप्रमाणे उर्दू भाषेचा वापर करतात, काही दिवसांनी अरेबिक भाषेचा पण ते वापर करतील.